फोटो काढायचा रे. झाला पण रेडी आहे, बाप्पा पण रेडी आहे. पाऊस आहे त्याच्यामुळे गणेश गल्लीत तर गर्दी सध्या कमी आहे. इकडे थोडाफार मागाशी पाऊस होता, पावसामुळे गर्दी कमी झालेली आहे. रात्याच्या इकडे जाऊन बघूया आता कसा काय विषय आहे. वाटतंय तर गर्दी कमी झाली असेल, होप गर्दी कमी झाली असेल तर चांगलं आहे, बघूया. माहोल आहे. नमस्कार मंडळी, जय गणेश. मी साहिल माळी तुमच्या मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे उत्सवाचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसाला आपण परत एकदा चाललोय लालबागच्या राजाच्या दर्शनाला. सुरुवात करणार राजाच्या दर्शनापासूनच. तो ओबामा येतोय, ओबामाला घेऊन जायचं आहे आतमध्ये. बघूया गर्दी बिर्दी. आता आतमध्ये तर आलोय, कसा काय विषय आहे बघूया आतमध्ये जाऊन. गर्दी नसेल तर डायरेक्ट जाऊन फोटो वगैरे काढायचा विषय आहे थोडक्यात. बघूया चला. तर फायनली आतमध्ये आलेलो आहे. समोर गेट आहे, ओबामा आलाय. जाऊया आतमध्ये, दर्शन वगैरे करूया, फोटो वगैरे काढूया. मस्त विषय. भाऊ आलेले आहे, चला जाऊया आतमध्ये. आणि इकडे मुखदर्शनाची लाईन आहे. आज गर्दी कमी आहे, बघू शकता इथे काय लाईन नाही. आणि समोर राजा आतमध्ये आलेलो आहे. लाडके जाधव साहेब पण आहे. बाबा आवाजच आहे ना. The next morning. झालेलं आहे. आता जाऊया डायरेक्ट बाहेर, बघूया काय विषय आहे ते. दर्शन एकदम कडकच होतं आपलं. चला. टाकणार नवसाची लाईन आहे सगळी. पाऊस पडला तरी भाविक हालत नाही. काय काय बोलला? असं दाखवलं काय त्या पोरीने असं दाखवलं म्हणलो. आर यू कॉमेडी मी. जय गणेश, जय गणेश. गणेश दर्शन झालेलं आहे आणि जाऊया आता पुढच्या बाप्पाचं दर्शन करायला. कुठे जायचं बाबा आता? आता गणेश गल्लीत जाऊया. जोनियाला येताना भेटलेला. जाऊया गणेश गल्लीत आणि मुंबईच्या राजाचं पण दर्शन करूया. चला बाहेर जाऊया आणि मग डायरेक्ट मला सांगितलं तिकडे मुंबईचा राजाचा विजय असतात. तरी आज पावसामुळे गर्दी कमी आहे भरपूर. त्याचा रोज हे सगळं भरलेला असतो. तुम्ही बाहेरून दर्शनाला येत असाल तर तुम्हाला एक मी माहिती देऊ इच्छितो. जर तुम्ही दर्शनाला येत आहेत तर तुमचा कोण मित्र वगैरे हरवला किंवा तुमचा कोण येत असेल तुम्हाला न्यायला, तर इकडे असे पिलर नंबर दिलेले आहेत. इथे P53 लिहिला, तिकडे 54 आहे. इकडे तर समजा स्क्रीन लावले म्हणून दिसत नाही, पण अशा सगळ्या पिलरवर नंबर लिहिलेले आहेत.
तर त्या पिलरचा नंबर तुम्ही त्यांना सांगू शकता किंवा पोलिसांना विचारू शकता, ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. दर्शन इकडे काय विकतो? पास विकतोय. मी आलो आता, ते आलेलो आहे मुंबईच्या राजाला. हे जॉनी त्याला फोन लाव रे, त्या विचार कुठे फोटो काढूया. तर आता गणेश गल्लीचं तुम्ही डेकोरेशन बघा. रामेश्वरम केलंय या वर्षी, तमिळनाडू मधलं 1 नंबर केलंय. तुम्ही डेकोरेशन बघा. आणि बघा कोण भेटलाय. जय गणेश. काय बोलायला? उत्सव चालू आहे. उत्सव खूप जोरात चालू आहे. आज थोडा पाऊस होता भरपूर, तो पाऊस असा जरा कमी झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे गर्दी पण कमी झालेली आहे. कमी आहे, होईल आता गर्दी चालू आहे, पाऊस नाही आहे. बाकी उत्सव फुल जोरात चालू आहे. तुम्ही या दर्शन करा. जॉनी आहे तिकडे. जॉनी दादाला सांगा आम्ही सबस्क्रायबर आहे. जॉनी दादा तुम्हाला सोडणार. चला दर्शनाला जाऊया. चला पटापट. बंद केलंय. दर्शन इथे भाडी मारतात ना. मस्त कडा. आता आपण बाप्पाला शयन अवस्थित तयार करूयात. म्हणजे हे सगळे दागिने वगैरे जरा जरा हलके करूयात. म्हणजे रात्री बाप्पाला झोप आली तर बाप्पा झोपेल. झोप म्हणजे दमतच असेल बाप्पा. तर मग सगळी तयारी करूया, मग बोलतो तुमच्याशी. तर मंडळी बाप्पाचं म्हणजे शयनच बोलू शकतो आपण, झालेलं आहे. तर एवढंच सांगेन तुम्हाला की जर तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करताय तर पहिली गोष्ट त्याचा चैतन्य भाव आणा. चैतन्य भाव म्हणजे की हा बाप्पा चैतन्य आहे, किंवा तुमच्या घरात जी सेवा असेल ती चैतन्य आहे. म्हणजे जो मूर्तीभाव तुमच्या मनात असेल तो पहिला काढून टाका. परत परत मूर्ती मूर्ती बोलणं बंद करून टाका. कारण का जेव्हा प्राणप्रतिष्ठापना होते तेव्हा साक्षात बाप्पाच येतो. आणि जे माझे फॉलोअर्स असतील, जे माझे सबस्क्रायबर असतील, त्यांना पण मी हे नेहमीच सांगत असतो की एकदा, आणि स्ट्रिक्टलीच सांगतो मी की एकदा तेव्हा तुमची सेवा चालू झाली त्याच्यानंतर तुम्ही मूर्ती मूर्ती बोलू नका. हा मूर्ती म्हणजे एकदम कठोर शब्द वाटतो. विग्रह बोलू शकता,
किंवा साक्षात बाप्पाचा येतो तर बाप्पा बोला, साक्षात मूर्ती वगैरे बोलू नका. जर मूर्ती तुम्ही बोलाल त्याला तर तो पण तुम्हाला मूर्तीसारखाच वाटणार, आणि जर तुम्ही त्याला साक्षात मानाल तर तो तुम्हाला साक्षात नक्कीच अनुभव करेल. तर तसंच थोडंफार असतं आपल्याकडे. लालाच्या सेवेत पण असतं आणि बाप्पाच्या सेवेत पण 11 दिवस सेम असतं. पान ठेवलंय आणि या बॉक्समध्ये पेढे, मोदक आणि याच्यात पाणी. बाप्पाला जर रात्री भूक वगैरे लागली तर बाप्पा याच्यातून खाईल. सेम लालाचा सेटअप असतो. झारीमध्ये पाणी असतं आणि इकडे लालाचा पानविडा वगैरे असतो. लालाच्या बेडरूम मध्ये सध्या तिकडे लाइटिंग वगैरे लावली, सो लाला इथे खालीच आहे. तर ही महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही हा भाव घेऊन चालाल तर 11 दिवसात तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी बाप्पा अनुभव करून देईल. मला पण करून देतो, तुम्हाला पण नक्कीच करून देईल. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. मी म्हणते काय बघतोय, म्हणजे असं काय बघतोय, परत लक्षात आला युनिफॉर्म घेतले.